वेलकम बॅक टू विनय भटक्या. आजचा आपला आजोळमधला चौथा दिवस आहे आणि आजचा वार आहे रविवार. बहुतेक तुम्ही सर्वांनीच माझा पार्ट 1, 2 आणि 3 बघितला असेल. मग ज्यांनी कोणी नसेल बघितलं आणि डायरेक्ट पार्ट 4 बघत असेल त्यांच्याकरता मी थोडीशी परत माहिती येतो आपण कसे पोचले ते. वेलकम टू विनय भटक्या. आज सकाळी आम्ही इथे माझे आजोळ जे सिंधुदुर्ग इथे आहे इथे पोचलेलो आहोत. इथे याचं कारण एकच होतं की ह्या आजोळवर बद्दल बरंचसं आम्ही ऐकलं होतं. थोडेसे 2-3 यूट्यूबर आहेत त्यांनी पण ह्या आजोळबद्दल लिहिलं होतं आणि हे आजोळ सिनियर सिटीजन होम म्हणून ओळखलं जातं. तर म्हटलं या इथे यायचं असेल तर आपण थोडीशी माहिती करून घेऊ आणि कसं यायचं काय यायचं हे सुद्धा त्या यूट्यूबमध्ये जास्त काय माहीत नव्हती. म्हणून म्हटलं हा एक व्हिडिओ आपण करू की ज्यांना कोणाला इथे यायचं असेल त्यांना बरीचशी माहिती पण आवश्यक आहे इथे यायचं असेल तर त्यासाठी हा व्हिडिओ आहे. पहिलं हा जो माझे आजोळ जे आम्ही बघितलं इथे यूट्यूबवर तेव्हा आम्ही ठरवलं की आपण एक 3-4 दिवस तर इथे नक्कीच जाऊ. व्हिडिओमध्ये त्या व्हिडिओमध्ये भरत साहेबांचा जे त्यांचे ट्रस्टी आहेत त्या चालवणाऱ्याचं आणि हेच सगळं कंप्लीट इथे मॅनेज करतात त्यांना फोन केला. त्यांनी आम्हाला विचारलं की तुम्हाला कधी यायचं आहे. आम्ही सांगितलं की आम्हाला असं काय फार हे नाही आहे कधी यायचं हे काय आमच्या ह्याच्यात नक्की नाही आहे, कुठचीही तारीख आम्हाला चालेल. तेव्हा त्यांनी आम्हाला अतिशय पोलाईटली भरतसाहेब अतिशय पोलाईट आणि व्यवस्थित माहिती सांगत होतात. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही पहिलं रिझर्वेशन करा तुम्ही जर मुंबईवरून येत असाल तर. त्यांनी एक पण सांगितलं की इथे येण्याकरता कन्व्हिनियंट गाड्या म्हणजे तुतारी एक्सप्रेस किंवा कोकण कन्या. कारण काय आहे कोकण कन्या आणि तुतारी हे रात्री निघतात मुंबईवरनं ठाण्यावरनं आणि इथे सकाळी लवकर येतात. कारण कोकण कन्या 6 का 7 वाजता येते सिंधुदुर्गला आणि तुतारी जी येते ती 9:30च्या सुमारास येते. त्यामुळे तिथून एक अर्धा 1 तासात तुम्ही माझे आजोळ या ठिकाणी पोचू शकता आणि तुम्हाला अख्खा दिवस इथूनचा मिळू शकतो. मांडवी एक्सप्रेस पण आहे, पण मांडवी एक्सप्रेसचं काय आहे की मांडवी एक्सप्रेस साधारण 4:30-4च्या सुमारास सिंधुदुर्गला येते. पण बऱ्याच वेळा कोकणच्या गाड्या ह्या लेटसुद्धा होऊ शकतात. होतातच असं नाही आहे पण होऊ शकतात. त्यामुळे ती समजा 4च्या ऐवजी 4:30च्या ऐवजी 5:30-6ला आली तर तुम्ही इथे अंधारात येतात आणि मग तो अख्खा दिवस तुमचा तो गाडीमध्येच फुकट जातो. त्यामुळे ते बोलले की तुम्ही इथे येताना पहिलं रिझर्वेशन बघा काय मिळते ते आणि त्याप्रमाणे मग आम्ही साधारण 1 महिना अगोदर एक रिझर्वेशन केलं तुतारीचं आणि त्यांनी सकाळी 9-9:30ला इथे उतरलो. उतरल्यानंतर त्यांच्याच भरतसाहेबांच्याच इन्स्ट्रक्शनप्रमाणे आम्ही तिथून ऑटोवाला बघितला स्टेशनवर. साधारण ₹250 हे इथे येण्याकरता घेतात. आता सिंधुदुर्ग स्टेशन ते माझे आजोळ हे साधारण 8 ते 10 किलोमीटर आहे. त्याच्याकरता आपल्याला मुंबईच्या लोकांना नक्कीच हे वाटेल की ₹250 खूप महाग आहेत. पण इथे कसं आहे इथे या लोकांना रिक्षावाल्यांना फार काय असे धंदा नसतो. त्यामुळे हे हाफ रिटर्न हे घेतच असतात आणि हे स्टँडर्ड रेट आहेत. बसेससुद्धा आहेत पण बसेसचं तुम्हाला माहीत नाही किती वाजता येतील काय येतील. तर तिघंजणं असाल तर तुम्ही रिक्षाने येणं कधी कन्व्हिनियंट आहे. त्या रिक्षाने आम्ही इथे पोचल्यानंतर साधारण 11 वाजले होते कारण आमची गाडी पण 1-1.25 तास लेट झाली होती. आल्यानंतर आम्ही तिघंजणं होतो. आम्हाला 4 बेडरूमची अशी एक रूम त्यांनी अलॉट केली. अतिशय स्वच्छ म्हणजे आतमध्ये शिरल्या फर्स्ट इम्प्रेशन ज्याचं म्हणतात त्या आजोळचं कॉम्प्लेक्सचं अतिशय उत्तम असं होतं. जेव्हा फर्स्ट इम्प्रेशन चांगलं असतं तेव्हा नक्कीच आपल्याला जाणवतं की ह्याच्या पुढचासुद्धा आपला स्टेसुद्धा उत्तम होणार आहे.
त्याचप्रमाणे असा हा स्टे होता. नंतर 4 बेडरूमच्या रूम दिल्यानंतर त्यांनी स्वच्छ चादरी, अंगावरचं चादर आणि टॉयलेट बाथरूमसुद्धा अतिशय स्वच्छ अशी होती. रूमसुद्धा अतिशय बेसिक रूम होती. त्याच्यामध्ये तुम्ही जर एक्सपेक्ट कराल की तुम्हाला टी व्ही पाहिजे किंवा आहे, तर अशा गोष्टी तिथे त्या रूममध्ये नाही आहेत. पण त्यांच्या ऑफिसमध्ये तो तुम्हाला टी व्ही आणि हे मिळतं. पण इथे येण्याचा उद्देश तेच होता की जरा थोडंसं नेहमीच्या ह्याच्यापासून जरा लांब जाणं. आणि त्याचप्रमाणे आम्ही इथे पोचलो. तर होता दिवसाचा हा पहिला दिवस आहे. आणि पहिल्या दिवसाला मग भरत साहेबांनी आम्हाला सगळं इथूनच्या ज्या काय बेसिक इन्स्ट्रक्शन असतात त्या बेसिक इन्स्ट्रक्शन दिल्या. त्यांनी सांगितलं की ब्रेकफास्ट किती वाजता येतो किंवा तुमचं लंच डिनरचं टाईम किती वाजता असतं, तुम्ही किती वाजता साधारण रेस्टॉरंटमध्ये या. कारण इथे काय रेस्टॉरंट म्हणजे हॉटेलसारखं रेस्टॉरंट नाही आहे की तुम्ही कधी या आणि कधी खा. त्यांचे इथूनची लोकंसुद्धा इथे मिळायला जरा कठीण जातात. आणि त्यामुळे ते शक्यतो असं बघतात की जी काय लोकं असतील ती एकाच वेळी जर तुम्ही त्यांच्या कॅफेटेरियामध्ये आले तर त्यांना लोकांना जेवण द्यायला किंवा ब्रेकफास्ट देण्यासुद्धा बरं पडतं गरमागरम. कारण सतत गरम करणं पण सुद्धा इथे परवडत नाही, कारण माणसं पण इथे करायला मिळत नाहीत. त्याप्रमाणे सकाळी त्यांनी सांगितलं 7 ते 7:30 चहा असतो. चहा तर थर्मासमध्ये भरून ठेवलेला असतो, त्यामुळे तुम्ही अर्धा तासाच्या ह्याच्यामध्ये कधी पण आले तर तुम्हाला तो चहा मिळू शकतो. आणि नंतर 8:30लाच बरोबर ब्रेकफास्ट असतो. त्यामुळे तुम्ही जर ब्रेकफास्ट घ्यायचा असेल तर तुम्ही 8:30ला या. 8:30ला ब्रेकफास्टला तिथे गेल्यानंतर तुम्हाला ते लोक सर्व करतात ब्रेकफास्ट. 1 वाजता बरोबर त्यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मिळेल इथे जेवणमध्ये शाकाहारी पण असतं, नॉनव्हेज असतं. नॉनव्हेज फक्त बुधवार, शुक्रवार आणि रविवारी असतं. बुधवारी साधारण फिश असतं, कधी अंडा घरी असते, रविवारी चिकन असतं. अशा प्रकारचं तुम्हाला इथे जेवणसुद्धा मिळू शकतं. इथे आल्यानंतर मग आम्हाला पहिला दिवस होता आणि पहिल्या दिवशी जे काय आम्ही बघितलं ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिसेल. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. तर आता आपण बघूया ह्या आजोळबद्दलचं अजून काय काय मला सांगता येईल तेवढं मी तुम्हाला व्हिडिओच्या ह्याच्याप्रमाणे दाखवेल. आता वेळ झालेली आहे ब्रेकफास्टची, तर चला जाऊया आपण कॅन्टीनमध्ये आणि बघू आजच्या ब्रेकफास्ट करता काय आहे. आज रविवार आहे त्यामुळे बघू आज काय ब्रेकफास्ट करत आहेत. तर हे दिसतंय हे एक कांदा आणि मसाला टाकून केलेली भाजी किंवा फ्राय केलेली आहेत. आणि आजचा बेत आहे मसाला आमलेट आणि ब्रेड बटर. इथे यांची पद्धत कशी आहे की ते कांदा घेतात, नंतर कांद्यामध्ये थोडंसं हळद, तिखट, मीठ घालून थोडासा मसाला घालून तो परतून घेतात. आणि मग परतून गेल्यानंतर त्याच्यामध्ये अंडं फोडून टाकतात. प्रत्येक आमलेट करता एक एक अंड्या करता थोडंसं त्याच्यातनं कांद्याचा मसाला घेतात आणि असा हा हलवून नंतर मग तो फ्राय करायला, आमलेट करायला टाकतात. विचारले असं का करतात तुम्ही मालवणमध्ये, तर ते बोलले काही वेळेला लोकांना कांदा कच्चा राहतो आणि त्यामुळे तो आमलेटमध्ये कच्चा कांदा आवडत नसल्यामुळे आम्ही त्याची मसाला पहिला करून घेतो आणि मग पाहिजे तसा मसाला प्रत्येक अंड्याच्या आमलेटमध्ये टाकतो आणि मग तो आमलेट करतो. हे नवीनच पद्धत आहे आणि खरंच आमलेट पण आपण करून बघितलं हवं आहे की हे कसं लागतं. हे बघा मसाला करताय तिकडे आणि 2-2 तव्यावर आमलेट चालू आहे. हे जे किचन आहे हे नॉनव्हेज करता किचन आहे. व्हेजवालं किचन मागच्या भागामध्ये आपण दाखवलेच आहे. सेपरेट किचन व्हेज करता आहे आणि सेपरेट नॉनव्हेज करता किचन आहे.
तर असा हा आजचा सकाळचा ब्रेकफास्ट आहे. आमलेट पाव आणि ब्रेड बटर. इथे ब्रेडसुद्धा आलेले आहेत, फ्रेश ब्रेड आलेले आहेत. आणि आता हे ब्रेड ते रोस्ट करतील इथे त्यात आणि त्याच्यावर बटर टाकून मग आपल्याला हे आता आमलेट पाव मिळालेला आहे. झकास असं हे आमलेट पाव होतं, भयंकर टेस्टी होतं. मग त्यांची नवीन पद्धत करण्याची बघून खरंच त्याला टेस्ट थोडीशी निराळी आली. आणि ब्रेडसुद्धा गरम गरम ब्रेड होता, तर त्याला बटर लावलं होतं. आजचा रविवार असल्यामुळे मग मी परत कॅन्टीनमध्ये गेलो साधारण 10:30-11ला सुमारास. तर आजचा बेत होता नॉनव्हेजचा. चिकन मॅरिनेट करून ठेवली होती नेहमीप्रमाणेच. हळद, तिखट, मीठ लावून आलं लसणाचं वाटण लावून मॅरिनेट करून ठेवली होती चिकन. हे दिसतं हे त्यांचं फ्रीज. आणि ह्या साईडला चाललं होतं सोलकढीची तयारी. हा बघा, नारळाचं दूध काढणं प्रकार चालू आहे. कारण आजचा रविवार असल्यामुळे, रविवार हा नॉनव्हेजचा दिवस असतो आणि आजच्या दिवसाला चिकन मसाला, चपाती, गरमागरम भात आणि सोलकढी. तर सोलकढी पण इथे सोलकढीची तयारी चालू आहे. नारळाचं दूध काढून मग त्याच्यात आगळ टाकणार होते आणि थोडीशी त्याला आलं लसणाचं वाटणसारखं लागणार होते. तर आता चिकन कशी करतात आपण थोडीशी बघू. त्यांची पद्धत कशी आहे, मालवणी पद्धतीचं चिकन. तेल टाकलेलं आहे, स्वच्छ असं बघा किती किचन स्वच्छ आहे. आणि हे किचनचा भाग आहे, हा फक्त नॉनव्हेज करताच वापरला जातो. नंतर हे तेजपत्ता त्याच्यामध्ये टाकलेत. मी काय सगळं अख्खं प्रोसिजर बघणार नव्हतो. पहिला स्टार्टिंगलाच फोडणी कशी देतात ते जरा बघितलं. आणि आता हा बारीक चिरलेला कांदा आहे, तो कांदा त्या तेजपत्ता आणि तेलामध्ये टाकून लालसर होईपर्यंत तो फ्राय करणार आहेत. पद्धत सेमच असते बहुतेक सगळ्या ठिकाणची. फक्त यांचा जो मसाला वापरतात तो मालवणी मसाला आहे. मॅरिनेट करून ठेवण्याकरता पण त्यांनी वापरलेला मसाला हा सुद्धा घरगुती टाईपचा मसाला होता. आता हे कांदा फ्राय करण्यात टाकला आहे लालसर होईपर्यंत. ते ठेवतील. नंतर मीठ, चवीप्रमाणे मीठ आहे, त्या समोर दिसत आहेत. त्या मसाल्याच्या बाटल्या ठेवलेल्या आहेत. थोडासा मसाला इथे जर मागे सांगितल्याप्रमाणे भागमध्ये बिलकुल मसालेदार असं जेवण नसतं. हा एक मसाला वाटण करून तयार ठेवलेलं आहे. सुकं खोबरं, ओलं खोबरं, कांदा या भाजून त्याचं हे वाटण आता चालू आहे करणं. आणि हेच वाटण ते बऱ्याचशा गोष्टी करता पण वापरतात. बाजूला मिक्सर आहे. आता मॅडम थोडासा मालवणी मसाला तिथे टाकणार आहेत. बिलकुल तिखट करत नाहीत किंवा स्पायसी होत नाही. बघा तिथे बाजूला त्या मसाल्याच्या बाटल्या आहेत. चांगला मसाला फ्राय करून त्याला तेल सुटलं का मग त्याच्यामध्ये ते चिकन टाकणार आहेत. हे बघा मसाला आता थोडासा सेपरेट तयार झालेला आहे. आणि आता तरी ते मटण तिथे टाकलं. त्याच्यानंतर मी काय तिथे परत किचनमध्ये गेलो नाही. ते डायरेक्ट आलो ते रविवारचं चिकनचं जेवण्याकरता. तर हे आहे फायनल प्रॉडक्ट जे आपण मगाशी बघितलं होतं चिकन करताना. त्याचा हा चिकनचा रस्सा मस्त की खोबरं घातलेला होता. दुपारचं जेवण झाल्यानंतर आम्ही वेताळ मंदिर बघण्याकरता गेलो वराड मालवण इथे. साधारण हे वेताळ मंदिर आपल्या आजूळपासून 7 ते 8 किलोमीटरवर आहे. आणि दुपारी 4:30-5च्या सुमारास आम्ही हे वेताळ मंदिर बघण्याकरता गेलो. सुंदर असं हे वेताळ मंदिर आहे.
तसं बघितलं तर कोकणामध्ये भरपूर छोटी मोठी अशी मंदिरे आहेत. प्रत्येक गावात तुम्ही गेलं तर त्या गावामध्ये निदान 10 तरी मंदिर ही नक्कीच असतात. त्यामुळे आणि ही सगळी जुनी पुराणी मंदिरे आहेत. हे पण मंदिर गावकरी इथूनचे होते, त्यांना विचारलं, ते पण म्हटले हे शिवकालीन मंदिर आहे, त्यांच्या आठवणीतलं हे मंदिर आहे. हे बघा, हा मंदिराचा सगळा परिसर आहे. इथे दरवर्षी यात्रा भरते, साधारण मंदिराचं यात्रा भरते. आणि ही पण घंटा जी बसली ती 1857-52 सालची काहीतरी इथे वरती लिहिलेलं आहे घंटेवर. तर त्या पूर्वीचं हे मंदिर असावं. 1600 का काहीतरी लिहिलेलं आहे, ते 1658 का असं काहीतरी लिहिलेलं आहे. एवढं जुनं असं हे मंदिर आहे. पाषाणामध्ये बसलेली ही वेताळाची मूर्ती आहे. आणि हा असं वराडगावची लोकचा हा ग्रामदैवत आहे. आणि ह्याच्याप्रमाणे वेताळ हा अख्ख्या गावाचं रक्षण करतो. त्याच्या हातात तलवार आहे. याच्या बाहेर तुम्हाला 2 दिसतील. हे बघा, किती सुंदर असं हे मंदिर आहे. गाभारासुद्धा इतका सुंदर आहे त्याचा. स्वच्छ असं हे मंदिर ठेवलेलं आहे. आणि ह्या ज्या चपला आहेत, हे नवसाला पावणारा हा वेताळ आहे, वेताळ देव आहे. आणि जेव्हा नवसाला पावतो तेव्हा ज्यांना पावतो ती मंडळी या आकाराच्या चपला, एक स्पेशल क्वालिटीचं मटेरियल आहे, त्यांनी बनवून या चपला वेताळाला अर्पण करतात. बाजूला जे दिसत आहेत 2 देव, हे जय आणि विजय असं त्यांचं नाव आहे. सुंदर असं हे मंदिर आहे. तुम्ही जर इथे येणार असाल आजोळला तर नक्कीच या वेताळ मंदिराच्या ह्याला वराड गावात नक्कीच भेट द्या. बघा, हा सगळा मोठाच्या मोठा गाभारा आहे. स्वच्छता पण चांगली आहे. ग्रामदैवत या वराडगावचं आहे. त्याच्यामुळे यांच्या बऱ्याचशा लोकांचा याच्यावर विश्वास आहे. आणि हे जे मंदिर आहे हे जुन्या पुराणं असं मंदिर आहे. हे ओरिजिनल मंदिराचं हा पिक्चर आहे. आणि त्याच्यानंतर मग हे नवीन मंदिर बांधण्यात आलं आहे. सुरेख असं हे नवीन मंदिर बांधलं आहे. पण आपण जो फोटो बघितला ते जुनं प्राचीन मंदिर होतं. याच मंदिराला लागून महादेवाचं पण मंदिर आहे. आपण त्या मंदिरामध्ये सुद्धा जाऊ. हा परिसर दिसतोय, ह्याच्यामध्ये छोटी मोठी पण बरीच देवळं आहेत. हे आहे महादेवाचं मंदिर. ह्यालाच लागून, वेताळ मंदिरालाच लागून असलेलं हे महादेवाचं मंदिर आहे. हे पण स्वच्छ आणि नीट जुनं असं मंदिर आहे. पण आता एक 15-20 वर्षापूर्वी हे नवीन कन्स्ट्रक्शन झालेलं आहे. तर कोकणामध्ये तुम्ही जेव्हा याल, प्रत्येक गावामध्ये भरपूर मंदिरे असतात. नंतर आम्ही आलो इथेंचा फेमस परबांचा परब म्हणून आहेत, त्यांचं हॉटेल जगदीश. आणि इथे जो चिवडा मिळतो हा अतिशय फेमस असा हा चिवडा आहे. आणि तुम्हाला कोकणच्या रेल्वेमध्ये सुद्धा परबांचा चिवडा म्हणून विकला जातो. या हॉटेल जगदीशमध्ये लोक चहा आणि चिवडा खायला गावातली मंडळी बसतात. चिवड्याबरोबर इथे लाडू आहेत. आणि हे त्यांचं दिसतं, ही त्यांची फॅक्टरी आहे. इथे हे लाल शेवली ती. हां हां हां. ते पीठ एकदा एका ठिकाणी टाकतात का? पीठ कुठे टाकायचं? पीठ इथे टाकायचं का? हां हां. ठीक आहे.
कशी आहे माहिती आहे? ह्याच्यात पीठ टाकलं ना, हम्म, हम्म. इथे पीठ टाकायचं, खाली चाळण लावायची की खाली तुम्हाला शेव, त्याच्यानंतर गाठी, हां, हां, हां. पापडी वगैरे सगळ्याच्या साचे येतात. हां, हां, ते खाली लावलं की झालं. ते पीठ इथे टाकायचं हा, का? ह्याच्यात पीठ टाकायचं काय मिक्सिंग. पीठ मळून जाऊन सगळं हां. होतं. आणि मग इथे चिवडा करतं. ही भट्टी आहे आमची. हा, इथे चिवडा. लाडू पण हा, लाडू आम्ही ह्याच्यावर करतो गॅसवर, कारण ते कसं पंख बनवतो ना त्यावेळी कसं होतं, एक हे लागतं, एक कशी आग कमी जास्त होते ना केव्हा केव्हा, त्याच्यामुळे ते हे करत नाही. खायचं पण खायचं आता बनवतो पण संपलंय ते पण ह्याच्यावर सगळं आमचं आहे. नाही आता नाही अर्जंट. उद्या घेऊ. उद्याला नाही, उद्या बाहेर घेऊ. हा बाहेर बघा मॅम. पण बाहेर कसं आमची क्वालिटी नसते. परत रात्री आम्ही आलो आणि रात्रीच्या ह्याच्यामध्येच परत चिकन होतं. ज्याला पाय होतं त्यांनी चिकन घ्यायचं, ज्याला पाय त्यांनी व्हेजिटेरियन घ्यायचं. आम्ही परत चिकन प्रिफर केली. मी तर चिकन प्रिफर केली, कारण परत आता सोमवारी व्हेजच होतो. असा होता आमच्या आजोळमधला 4था दिवस. थँक्स फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, सबस्क्राईब माय चॅनल. आवडल्यास कमेंट्स पण करा आणि शेअर पण करा. आता भेटू शेवटच्या भागात. टिल देन, बाय बाय, टेक केअर.